नमस्कार मित्रांनो, माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज तुम्हाला घेऊन चालले आहे एक भन्नाट ट्रिप लोणावळा ऑफिसच्या फ्रेंड्ससोबत। खूप सारी मज्जा, पावसातील धमाल आणि मस्त आठवणी तुमच्यावर शेअर करणार आहे। आज जाऊया, उद्या जाऊया, पुढच्या आठवड्यात जाऊया असं म्हणत 21 जुलैला आमचं लोणावळा प्लॅन फिक्स झाला। सकाळी सकाळी साजूक तुपातला शिरा आणि साबुदाणा खिचडीचा आस्वाद घेत अगदी मस्त तयार होऊन मी निघाले लोणावळ्याकडे। जाताना आमच्या सिंबाला घट्ट मिठी मारली आणि त्याला हळूच सांगितलं, आज तुझी दीदी लोणावळ्याकडे निघाली आहे, काळजी घ्या तुझी। माझे मित्रमैत्रिणी आधीच स्टेशनला थांबले होते, पण मी मात्र थोडीशी लेटच। पण मनात प्रचंड एक्साइटमेंट, कारण पहिल्यांदा मी ऑफिसच्या कलिगसोबत अशी ट्रिपला चालले होते। एकदम वेगळा अनुभव आणि आठवणी कायमच्या मनात घर करणाऱ्या। सो 15 मिनिटाच्या वेटनंतर आम्हाला फायनली ट्रेन भेटली। बसल्या बसल्या एकदम धम्माल सुरू झाली, अगदी हसणं, मस्करी आणि हो, आम्ही डान्सचा व्हिडिओही बनवला। सगळ्यांच्या चेहऱ्यावर अगदी आनंद ओसंडून वाहत होता। असं वाटत होतं की जणू स्वर्ग सफारीलाच निघालो। एक वेगळीच एनर्जी, एक वेगळाच अनुभव। पहिल्यांदाच ऑफिसच्या फ्रेंड्ससोबत आणि मस्ती तर काही बघायलाच नको। मस्त निसर्गाचा आस्वाद घेत घेत शेवटी 3 तासांच्या प्रवासानंतर आम्ही लोणावळ्याला पोहोचलो। पावसाच्या सरी, थंडगार हवा आणि रिव्हर पाहून मन अगदी प्रसन्न झालं। आम्ही थोडं विश्रांतीसाठी थांबलो आणि नाश्ता करायचं ठरवलं। कांदा पोहे खूप टेस्टी होते, गरमागरम आणि खूप चविष्ट। त्या क्षणी जाणवलं ट्रिपची खरी मज्जा अशा साधेपणातच आहे। नाश्ता करून आम्ही निघालो अकोया विला स्टेशनपासून अगदी 15 मिनिटावरती होता। आम्ही कॅब बुक केली होती। त्या 15 मिनिटामध्येच आम्ही गाडीत इतकी धमाल केली, गाण्यांवरती जोरात नाचणं, हसणं, एकमेकांसोबत फोटोंसाठी पकडणं, जणू प्रत्येक क्षण जपून ठेवावा असाच होता। गाडीत धमाल करता करता आम्ही अकोया विल्यावर पोहोचलो सुद्धा। विल्याचं गेट ओपन होताच समोर हिरवळ, झाडांची थंडी वाऱ्यात डोलणारी पानं आणि मोकळं शांत वातावरण पाहून अगदी मन शांत झालं। विल्याचं पाऊल ठेवल्यावर सगळ्यांचे एकच आवाज, वाव! आतल्या बाजूला मस्त मोठा हॉल, टेरेसवर मोकळा व्ह्यू आणि पावसात भिजलेली बाल्कनी अगदी स्वप्नासारखंच वाटत होतं। सगळे रूम्स ताब्यात घेतले, पण कोण रूम घ्यायचं यावर थोडीशी मस्ती पण झाली। एकमेकांना उड्या मारून, गाद्या पकडणं, ओरडणं आणि हसून हसून थकलोच। एका क्षणासाठी वाटलं, हाच तो मुमेंट जिथे काम, टेन्शन आणि ऑफिसच्या बंधनापासून पूर्ण मोकळेपणा मिळतो। फक्त मस्ती, आपले लोक आणि आठवणींचं छोटंसं जग। चलो ड्रेस चेंज करो, पूल में जाना है, जल्दी करो। लगेच पूल नहीं। ए हाय गाइस, टाइम है आधी। गाइस हाय, भूक लागली होती पण वैष्णवी थोडं काय मला पण। कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन? छान वाटतं मला। कसं वाटतंय इथे येऊन? खूप भारी। इसको क्यों लाया? सेल्फी घेते बोलते तू। आणि हो, अकोया विल्याचा हा व्ह्यू खूप सुंदर होता। खिडकीतून पाहताना अगदी मन हरवून गेलं। तुम्हाला एक सल्ला देते, जर हा लोणावळ्याला प्लॅन करत असाल तर अकोया विल्याला नक्की व्हिजिट करा। मी स्वतःहून अनुभव सांगते आहे।
आम्ही खूप धम्माल डान्स केला आणि काही हटके रील्ससुद्धा शूट केले. सगळ्यांचे चेहरे हसून फुलून गेले होते. पावसाचं थोडं थोडं सरीने ओलं झालेलं मन आणि वातावरणाची थंडी यात अगदी फ्रेश मस्त होऊन आम्ही तयार झालो स्विमिंगसाठी. स्विमिंग पूलमध्ये जाताना एक वेगळीच उत्सुकता होती. पाणी थंड असेल का, कुणी आधी उडी मारणार, अशा गमती जमती चालू झाल्या. स्विमिंग आणि मज्जा, कुणीतरी म्युझिक लावणं आणि मग काय, पूलसुद्धा आमच्या पार्टीचाच एक भाग झाला होता. स्विमिंगमध्ये दमून गेल्यावर पोटाची आठवण आली आणि मग काय, गरमागरम बिर्याणीचा आस्वाद घेतला. पेटभर बिर्याणी खाल्ल्यावर सगळ्यांनी थोडा आराम केला आणि त्यानंतर पार्टीची तयारी सुरू झाली. मग संध्याकाळ काय एकदम एनर्जेटिक. आता तर वेळ होती पार्टी टाईमची. सगळ्यांची एकमेव तयार होऊन सुरुवात झाली. ड्रेस चेंज, परफ्यूम, स्पीकर्स ऑन, जणू विलाच्या प्रत्येक पार्टीसाठी खूप एक्साइटमेंट होती. रात्रीची पार्टी म्हणजे एकदम धम्माल. सगळ्यांचे आवडते डान्स सॉन्ग लावले होते आणि मग काय, डीजे नसल्याने फ्लोअरवरती डान्स मॉल तयार झाला होता. एकामागोमाग एक गाणी, जोरात मज्जा आणि अगदी वेडेपणासारखे नाचणं. त्या क्षणी चिंता, थकवा आणि काम सगळं विसरून आम्ही फक्त आनंदात हरवून गेलो होतो. डान्सच्या मध्येच बीबीक्यूचा सुगंध शिरला होता. एका बाजूला कोळशावर भाजले जाणारे मका आणि चिकन आणि दुसऱ्या बाजूला गप्पा, जोक्स आणि फोटोशूट चालू होतं. त्या रात्रीचा प्रत्येक क्षण म्हणजे आठवणीत राहणारा अनुभव आहे. नात्यात जरा जवळीक आली आणि हास्याच्या लाटा मैत्रीचं खरोखर सेलिब्रेशन झालं. या ब्लॉगमध्ये मला जेवढं शूट करता येईल तेवढं मी केलं. मी तुमच्या ऑफिस फ्रेंड्ससोबत गुपचूप केलेले बीबीक्यू मुवमेंट्स, मज्जा, धमाल मला कमेंट करून नक्की कळवा. मी तुमच्या कमेंटची नक्की वाट पाहीन आणि असंच आपण पुन्हा भेटूया पुढच्या पार्टीमध्ये. हा लोणावळा ब्लॉग इथेच संपलेला नाही. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू.